घाटकोपरमधील कोसळलेलं होर्डिंग्ज मुंबईतील सर्वात मोठं होर्डिंग्ज आहे। कोसळलेल्या होर्डिंगची उंची तब्बल 120 बाय 120 फूट इतकी असल्याची माहिती मिळते आणि होर्डिंग्ज लावणाऱ्या कंपनीकडून आकारमानाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याची बाब आता समोर आली आहे। पालिकेच्या नियमानुसार 40 बाय 40 फुटापर्यंतचं परवानगी या होर्डिंगला होती, मात्र कोसळलेल्या होर्डिंग शेजारी संबंधित कंपनीचे अजून 3 अशाच प्रकारचे महाकाय आणि मोठे होर्डिंग्ज असल्याचं देखील समोर येत आहे। बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि प्रशासनाचं दुर्लक्ष। घाटकोपरमधील होर्डिंग इगो इंडिया या कंपनीच्या मालकीचं। पालिकेनं दुर्घटनेच्या दिवशीच कंपनीला नोटीस दिल्याची माहिती देखील आता समोर येते। 6 कोटी 13 लाखांचा दंड भरण्याचे आदेश पालिकेनं या कंपनीला दिले होते। कंपनीचे परिसरामध्ये अजून 7 अनधिकृत होर्डिंग असल्याचं पालिकेच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं। कोसळलेलं होर्डिंग मुंबईतील सर्वात मोठं तब्बल 120 बाय 120 फुटांचं होतं। कंपनीकडून होर्डिंगच्या आकारमानाचं उल्लंघन करण्यात आल्याची बाब आता समोर आली आहे। मुंबईतील वाऱ्याचा वेग पाहता 40 बाय 40 फुटापर्यंतच्याच होर्डिंगला महापालिकेकडून परवानगी देण्यात आली होती। कोसळलेल्या होर्डिंगजवळ कंपनीचेच 80 बाय 80 फुटांचे अजून तब्बल 3 होर्डिंग्ज आहेत। इगो मीडिया कंपनी रेल्वेकडून यापूर्वीच ब्लॅक लिस्टेड असल्याची माहिती देखील आता सूत्रांनी दिली आहे।